नाशिक महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधील शिवसेना शिंदे गटातील निष्ठावंत कार्यकर्ते कैलास जाधव आणि सुनील परदेशी संतप्त झाले। लोकसभा विधानसभा मोर्चे आंदोलन स्वखर्चाने लढलो, गर्दी जमवली, पण निवडणूक आली की आमचं नाव कट होतं। कैलास जाधवांचा थेट सवाल, आम्ही फक्त सतरांची उचलण्यासाठीच आहोत का? प्रभाग क्रमांक 8 मध्येही नाराजीचा सूर, निवडणुकीत योग्य कार्यक्रम होणार असल्याचा इशारा। आता प्रश्न एकच, पक्ष नेतृत्व या संतापाची दखल घेणार का? याचबरोबर शिवसेनेचे राहुल केळकर, रितेश देजाळे, गोकुळ शिंदे, राहुल पगारे, तुषार केळकर, तनवीर मणियार, आकाश पाटोळे, तेजस गावी, सोनू शिंदे, करण पाटील, लखन भोये, संजय पगार, शुभम कटारे, सचिन जाधव यांनी देखील नाराजी दर्शविली आहे। त्याच्यामध्ये आपण विचार करू आणि पुढे बघू काय करायचं ते। पक्षाने नाही पण जनतेने तुम्हाला साथ दिली तर पुढचा निर्णय काय असेल? जनतेचा जर निश्चित साथ असेल मला तर मी 100% ह्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये सहभागी होणार। पक्षातील तिकीट वाटप प्रक्रिया पारदर्शक आहे का? अजिबात नाही। ही ठराविक लोकांसाठीच तिकीट राखीव असतं, काय सांगा? अगदी बरोबर आहे। तुमच्या नाराजीच्या निवडणुकीवर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? हो, निश्चित नाराजी होणार, कारण जे माझ्यासोबत होते, जे माझ्यासोबत कांद्याला कांदा लावून कामं करत होते, आज त्या मुलांची, त्या कार्यकर्त्यांची सगळा हिरमोड झालेला आहे आणि कुठंतरी मी स्वतः देखील नाराज झालेलो आहे। एवढे दिवस आम्ही शिंदे साहेबांसाठी कामं केले। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मतदान लोकांना सांगितलं, सर्व केलं। त्या टायमाला हे लोक आमच्या अंगावर येत होते। त्या निवडणुकीमध्ये विधानसभेत सुद्धा आम्हीच कामं केले, तेव्हा हे लोक आमच्या अंगावर येत होते आणि आज कुठं ते नवीन आले, लगेच त्यांना तिकीटं दिले। यामुळे 100% या निवडणुकीवर परिणाम होणारच आहे। भाऊ, शेवटचा प्रश्न, आज जर तुम्हाला तिकीट नाकारलं गेलं तर उद्या सामान्य कार्यकर्त्यांचं काय? सामान्य कार्यकर्त्यांचं काय, याचा एकच उत्तर देईन मी की काही करून या निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्त्यांनी उभं राहणे आणि जनतेने त्यांना खरंच साथ देणे, एवढंच माझं इच्छा राहणार आहे। धन्यवाद। तुम्ही थँक्यू। भाऊ, काय नाव आहे तुमचं? नमस्कार, मी कैलास दौलतराव जाधव, शिवसेना उपमहानगर प्रमुख, नाशिक। गेल्या अनेक वर्षांपासून आपण शिवसेना गटात काम करत होते आणि आपल्याला तिकीट न मिळाल्याचं खरं कारण काय वाटतं? कामाची कमतरता की पक्षातील अंतर्गत राजकारण, काय सांगाल? तसं पाहायला गेलं तर मी गेल्या ज्या दिवसापासून शिवसेना दुभंगली आहे त्या दिवसापासून मी श्रीमान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत काम करतोय। त्यांनी जसं पक्ष सोडला तसा मी लगेच त्या पक्षामध्ये गेलो। झालेल्या लोकसभा आणि विधानसभामध्ये मी केलेल्या कामाची पावतीसुद्धा मला मिळणार होती असं एकंदरीत मला वाटतं, परंतु ती पावती काही मिळालेली नाही आहे मला। आम्ही फक्त कामच करायचे आणि झेंडे धरून आणि सतरांच्या उतरायचं असंच एकंदरीत मला वाटतं। आपण म्हणता अन्याय झाला, मग पक्ष नेतृत्वाने नेमकं कोणता अन्याय झाला? आता मला सांगायचं असं वाटतंय का बाबा तुम्ही हा अन्याय नाही का? निष्ठावंतांना डावलून द्यायचं आणि जे 3-4 महिन्याने आले आणि त्यांना सगळं तिकीटं द्यायचे, सगळं द्यायचं, मग आम्ही निष्ठावंतांनी काय करायचं? इतकी वर्ष पक्षासाठी काम केल्यानंतरही तुम्हाला डावलण्यात आलं, याला जबाबदार कोण, काय सांगाल? याला जबाबदार सर्वस्वी स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी आहेत। तिकीट न मिळाल्यामुळे तुमच्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला का, काय वाटतं? 100% ते माझ्यासाठी, शिवसेनेसाठी अहोरात्र झटत होते। ते पक्षाचं काम करत होते, लोकांमध्ये पक्षासाठी जात होते। आज त्यांना कुठंतरी माझ्याबद्दल एक आपुलकी होती, ते आता ती आपुलकी वगैरे काही राहिलंच नाही पक्षासाठी। तिकीट न मिळाल्याने तुम्ही बंडखोरी करणार का की पक्षशिस्त पाळणार, काय सांगा? आता शेवटी मी हा निर्णय जनतेवर सोडलेला आहे। शेवटी जनता जनार्दन पण माझ्या पाठीशी आहे। मी जनतेचा कल माझ्या बाजूने जाणून घेणार आणि मग मी माझा निर्णय देणार। इतर पक्षातून आपल्याला जर ऑफर आली ती स्वीकारणार का? नमस्कार, मी सुनील परदेशी, लोकसभा समन्वयक, युवासेना नाशिक जिल्हा। गेल्या 3 वर्षापासून आपण शिवसेना शिंदे गटात मोठ्या ताकदीने काम केलं आहे, काय सांगाल? नेमकं तुमचं नाराजीचं सूर काय आहे? गेल्या 3 वर्षापासून आम्ही शिंदे साहेबांसोबत नाशकात घराघरात
दारादारात शिवसेना घेऊन जाण्याचं काम केलं. वेळोवेळी आंदोलनं केली, वेळोवेळी लाडकी बहीण असो, शिवसदस्य नोंदणी असो, प्रचार असो, लोकसभेचा प्रचार असो, विधानसभेचा प्रचार असो, आम्ही वेळोवेळी पक्ष कसा लोकांच्या घराघरात आणि दारादारात घेऊन जाता येईल याचा पूर्ण काळजी घेतली आणि पक्षश्रेष्ठींचे पूर्ण निर्णय आम्ही मान्य केले. पक्षासाठी निष्ठावंत शिवसैनिक फक्त सतरंजा उतरण्यासाठी राहतात का, काय सांगावं? ह्या निवडणुकी प्रक्रियेत तरी आम्हाला तसंच दिसलं. शिंदे साहेब कायम हे म्हणतात की शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, परंतु नाशकाच्या निवडणूक प्रक्रियेत, AB फॉर्मच्या प्रक्रियेत असं आम्हाला कुठंच वाटलं नाही की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आजच लोकमत पेपरला न्यूज आहे की 19 जणांनी 2 दिवसापूर्वी प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली. काय त्यांचं पक्षासाठी योगदान होतं? म्हणजे आम्ही 3-3 वर्ष काम करायचं, शिंदे साहेबांना घराघरात घेऊन जायचं आणि 2-4 महिन्यापूर्वी आलेल्यांना म्हणजे चला हस्बंडला उमेदवारी नाही तर लगेच त्याच्या वाईफला नाही तर त्याच्या हस्बंडला, हा परिवारवाद कुठंतरी संपला पाहिजे असं एक सामान्य कार्यकर्त्याचं माझं एक मत आहे. या तिकिटासाठी काही आर्थिकची काही बाब होती का? असं ते काही निदर्शनात आली नाही, पण असूही शकते. आम्हाला ह्या प्रक्रियेतून खूप दूर ठेवण्यात आलं. आम्हाला कुठेही विश्वासात घेण्यात नाही आलं. आता पुढचा निर्णय काय असणार आहे? आता पुढचा निर्णय तरी आम्ही सर्व प्रभागातले पदाधिकारी बसून याच्यावर विचारविनिमय मंथन करणार आहोत आणि त्याच्यावरती निर्णय ठरवू. या नाराजीबाबत आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटणार का? आम्ही नक्कीच आमच्या वरिष्ठांना सांगून आम्ही साहेबांची वेळ घेण्याचा प्रयत्न करू आणि आमची नाराजी कुठं होती, काय झालं हे सांगण्याचा नक्की प्रयत्न करू. आम्ही लोकसभा असो, विधानसभा असो, प्रभाग क्रमांक 8मधून शिंदे साहेबांना मोठी आघाडी दिली. ही आघाडी उबाटा गटाच्या काही लोकांना दिसली, त्यांनी बघितलं की आपल्या इथं पराभव होऊ शकते आणि ते शिंदे गटात प्रवेश करून त्यांनी तिकीटही मिळवलं. तेव्हा त्यांनी शिंदे साहेबांची तिरडी काढली, शिंदे साहेबांना जोडे मारले, गद्दार म्हटले, बाप चोरणारी टोळी आम्हाला हिणवण्यात आलं. इतकं सहन करून देखील आम्ही कधी डगमगलो नाही. शिंदे साहेबांनी आम्हाला वेळोवेळी भाषणातून एक आधार दिला, त्या आधारातून आम्ही प्रेरणेने काम करत गेलो. परंतु या निवडणूक प्रक्रियेत आम्ही एक बघितलं, साहजिक आहे आम्ही निष्ठावंत शिवसैनिक, परंतु आम्हाला कुठेही विश्वासात नाही घेतलं. स्थानिक पातळीच्या राजकारणामुळे तुमचं तिकीट कापलं गेले तर काय सांगणार? ही 100% खरी बाब आहे. स्थानिक राजकारणात काही लोकांना असं वाटतं की या सामान्य कार्यकर्त्यांनी मोठं होऊच नाही, या सामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या सतरांच्या सुचलाव्या, या सामान्य कार्यकर्त्यांनी आमचे झेंडेच बांधावे, या सामान्य कार्यकर्त्यांनी आमचे बुटच पुसावे, इथपर्यंत त्यांचे विचार आहेत. आता नेमकं आपला पुढचा पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल आता आम्ही सगळे पदाधिकारी बसून त्याच्यावरती आम्ही सर्व ठरवू. धन्यवाद. धन्यवाद. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.